आदित्य ठाकरे काय बोलतायत ते पाहूया। वेदांतजी, तुम्ही त्या आवाजात उत्तर देऊ शकता? काय प्रश्न असतील तर आरोपींना काल जरी अटक केली असेल, मिहीर राजेश शाह यांना अटक केली असेल काल, तरी आमची मागणी ही स्पष्ट आहे की ही केस फक्त ॲक्सिडेंट किंवा हिट अँड रन केस नाही तर मर्डर म्हणूनच बघितली पाहिजे। खरं तर आज नाखवा कुटुंबियांची जेव्हा मी परत एकदा भेट घेतली, परवाकडे FIR लॉन्च करत असताना गेलो, आज त्यांच्या घरी मी आणि असलम शेखजी गेलो, आमचे देखील स्थानिक सगळे हरीश वर्डेकरजी, हेमांगीताई वगैरे होत्या, सचिन भाऊ सुनीलजी पण टचमध्ये आहेत, त्यांचं पण आपण जर पाहिलं, त्यांच्याकडून जे काही झालं हे ऐकलं तर एवढं भयानक प्रकार आहे की नरकातून राक्षसाला जरी आणलं तरी असं कोणी करणार नाही, असं कृत्य या मिहीर राजेश शाहने केलेलं। पहिला मुद्दा उपस्थित होतो की हे जर बरोबर उलट झालं असतं तर या सरकारने किती लवकर नाखवानं उचललं असतं किंवा एखाद्या अशा व्यक्तीला उचललं असतं। दुसरी गोष्ट म्हणजे 60 तास त्या मिहीर राजेश शहाला लपायला दिलं, त्याच्या गाडीवरचं जे पक्षाचं चिन्ह होतं ते काढलं, नंबर प्लेट काढली। ही मदत का त्यांना कोण करत होतं, कोणी त्यांच्या मागे होतं का, याला राजकीय रंग आहे का, हे विचार करणं गरजेचं आहे। तिसरं म्हणजे आता काय होईल सुरू की एकंदर इथे बुलडोझर चालवा, तिथे बुलडोझर चालवा, रस्ता खोदा, हे सगळं होईल, पण मिहीर राजेश शाह यांच्या घरावर बुलडोझर चालवण्याची हिंमत हे घटनाबाह्य खोके मुख्यमंत्री दाखवणार आहेत का, हे आम्हाला कळलं पाहिजे। चौथी गोष्ट म्हणजे मी आज त्यांना परिवाराला भेटल्यानंतर त्यांना 1 रुपयाची मदतीची, त्यांना कोणाला काही नको ते सांगतात, आमचं स्वाभिमान आहे, आम्ही कमवू, पण त्यांना शिक्षा झालेली, त्या मिहीर राजेश शाहला शिक्षा झालेली, तसं नाखवा परिवाराला बघायचं, तसं आमच्या संपूर्ण वरळीला बघायचं आहे आणि महाराष्ट्राला बघायचं आहे, कारण हे असे जे काही घटना आहेत ते वाढत चाललेले आहेत। एवढा माज, एवढी मस्ती, म्हणजे 2 किलोमीटर फरफटत नेल्यानंतर परत एकदा रिव्हर्समध्ये येऊन त्या महिलेला उडवलं ह्या मिहीर राजेश शाहनी, तर ह्याच्या मागे कोण आहे, हे लपवण्याचा कोणाचा तरी हात आहे का, हे उत्तर खोके सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी उभं राहून इथे द्यावी किंवा आम्हाला कोळीवाड्यातून द्यावी। बातचीत यही हुई कि हम यही अपेक्षा करते हैं कि न्याय मिलेगा, किसी को कोई दूसरी मदद या राहत की जरूरत नहीं है, सिर्फ ये देखना है हम सभी को कि मिहीर राजेश शाह जो है उस पर क्या होता है, उस पर क्या कार्रवाई होती है, क्या उनके घर पे भी बुलडोजर चलेगा, जो बुलडोजर जस्टिस देना चाहते हैं उनके घर पे ये चलेगा क्या? मला वाटतं जे आज पत्रक बघितलं मी त्यांची पदावरनं बाजूला केलेलं आहे, राजकीय पक्षातून हकालपट्टी झालेली नाहीये, पण कुठच्याही पक्षात असो माझा सवाल हाच आहे, त्यांच्या घरावर बुलडोजर जाणार का? आमदार आदित्य ठाकरे वरळी हिट अँड रन प्रकरणाविषयी बोलत होते।